नमस्कार मित्रांनो, दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कोदवडी येथील सोमजाई देवी यांच्या यात्रेनिमित्त जे बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडलं होतं. मैदानाचा फायनल झाला नव्हता. बऱ्याच गाडा मालकांचा निकालावरून वाद होता आणि त्याच्यामुळं बरेचसे वाद झाले. सर्व निकाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते आणि त्या निकालांचा विचार करून कुठल्या गाडीला निर्णय आहे ते पैलवान विलास देशमुख यांनी निकाल आता कमिटीकडे जमा केलेले आहेत आणि त्याची बक्षीस वितरण हा कार्यक्रम आहे. तर कशा पद्धतीने निकाल पैलवानांनी दिलेत, तुम्हाला कोणाकोणाला दिलेत, तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना सांगा. बोल की. अखिल भारतीय बैलगाडा संघटना वेल्हा तालुका राजगड आणि महाराष्ट्र काही कारणास्तव सेमीला गाडी मालकांनी वाद घातला, त्याच्यामुळे फायनल झाली नाही. परंतु आपण निकाल वरती दिला होता पैलवानांकडे, त्या पैलवानांनी मला निकाल दिलाय. तो निकाल आज आपण सांगतोय आणि त्यांचं जे काय बक्षीस असेल ते आपण मानधन काय त्यांचं जे मानधन असेल ते आज आपण देणार आहे त्यांना. तर निकाल माझ्याकडे आलेला आहे. सेमीचा निकाल तास क्रमांक 4 वरती पडलेली गाडी जय गणेश प्रसन्न KTM साऊंड चित्ता फॅन्स क्लब पर्वती, तिला सामना आहे शिवाजी नाना बिकुले वजीर फॅन्स क्लब वेल्हा राजगड आणि अतुल शेठ पानसरे सुट्टी मेकर, या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे. सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 वरती स्वर्गीय इंद्रा शेठ ब्रह्मा सागरभाऊ खुटवड तांबाड या गाडीला निकाल देण्यात आलेला आहे. सेमी क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 जोगेश्वरी प्रसन्न कसाई साईनाथ बांगर केसनन आणि साहिल बांगर केसनन आणि सेमी क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 2 शंभू फॅन्स क्लब आसनी आणि 5 सेमी पूर्णपणे बाद झाला होता. सेमी क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 4 वरती ब्रह्मा ग्रुप हातवे आणि तास क्रमांक 2 वरती गोळी ड्रायव्हर मुळशी लक्षा जामखेडचा लक्षा या गाडीला सामना निकाल देण्यात आलेला आहे. तर आता आपण त्यांचं बक्षीस मानधन वितरण करणार आहे. त्यांच्या मानाच्या ढाली गदा हे सगळं आपण आणि सगळं बक्षीस त्यांना वाटून देण्यात येणार आहे. पण हे गदा आणि जे डाली आहेत ह्यांची चिठ्ठी टाकून आपण चिठ्ठ्यांच्या द्वारे त्यांना देणार आहे. कुठले हा एक मध्ये सीमीला सामना आहे. हो गौरव शेठ सांगितलं ना तुम्ही. बोल की तू बोलून दाखव की. सेमी 2 बघा, सेमी 2 हा सेमी 2 लोकांनी सेमी त्यांना दाखवा सेमी 2 सेमी क्रमांक 2 हा सेमी 2 कोण निकाले म्हणजे ह्याला पहिला नंबर आला. त्याला गादा भाऊ पुढे काय बोलायचं या तुम्ही इथे मला पुढे मला या निर्णय मान्य आहेत सगळे गोष्टी. फादर आमच्या भाऊ घ्या काका या की काका पुढे पुढे त्यांचं पाकिट आहे की पुढे. बोलतो आता काय बोलतो. मला हा निर्णय मान्य आहे. जे काही झालं ते बैलगाड्यामुळे मालकांमुळे तिथं वादविवाद झालं ते आज यांनी न्याय दिला सगळ्यांना. आमची रक्कम आमची गदा आम्हाला भेटलेली. सेमी 3 नाही गदा शेवटच्या दे यातली चली. किती नाव आहे. 3 सेमी 3 आम्हाला आयोजक कमिटीने जो निर्णय दिलाय तो मान्य आहे. हा आमचं पाकिट आणि बक्षीस ती भेटली आम्हाला, सर्व मान्य आहे आम्हाला. सेमी 4 इकडे तुका आयोजकांनी दिलेला माहिती सांग मान्य
तुमचं नाव सांगा. कौशल शिरीमकर, शंभू फ्लॅन्स क्लब असणी यांनी कमिटी निर्णय दिलेला आम्हाला मान्य आहे. आम्हाला दारू बक्षीस आम्हाला भेटलेलं आहे. सेमिसा सागर कुटवर सागर कुटकुट कोण आहे? आणि गोळी ड्रायव्हर त्यांचं गोळी ड्रायव्हरचं कोण आहे का? नाही, गोळी driver. त्यांचं आमच्याकडे राहू द्या, तुमच्याकडे त्यावेळेस आम्ही देऊ. काढे एक चिठ्ठी कुठली बघ थांब हे त्यांचं घे ना. दोन्ही बक्षीस दोन्ही पाकिट या गाड्यांचा सामना झालेला आहे, त्याच्यामुळे 2 आम्ही पाकिट विभागून दिलेले आहेत. बोल. या गाड्यांचा सामना झाला होता. यांनी दोन्ही पाकिट सेमी क्रमांक 6 मध्ये त्यांनी दोन्ही पाकिट आणि डाल तुमच्या गाडीचं नाव क्रियांश महेंद्र रसाळ ब्रह्मगुरु फातवे 6वा क्रमांक सेमी 6वा सेमी गोळी ड्रायव्हरचं घ्या इकडे. गोळी चालू ठेव. शेवटची चिठ्ठी राहिली. सेमी सेमी एक पुढे ये चल. आता ऐका, आता थांबा. आता ही राहिलेली का त्यांना पण ह्या दोघांच्या चिठ्ठी टाकायला लागेल परत आपल्याला. 2 मिनिटं थांब. गरजेसाठी हा टाकायचं. त्यांचं संगणमत आम्ही संगणमत हा, तुमचं तुम्ही संगनमत करा. ए यार, या की तुम्ही 2 जण पुढे. तिकडे 2 जण सामनेवाले या हात लावा. झाले होते आणि बोला थोडा निकालाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे काय बक्षीस वितरण झालं नव्हतं. बैलन गाडी मालकांनी आज त्यांनी बक्षीस वितरण घेतलंय आणि आज आम्हाला बक्षीस मिळालंय. धन्यवाद. आज आम्हाला जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जो निर्णय दिला अतुल अण्णा 2 मिनिटं. नाना बिकुले आणि जय गणेश प्रसन्न, केटी साऊंड, चित्ता फॅन्स क्लब पर्वती यांचं. सोन्या कुठे रे? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जो आम्हाला निर्णय दिला तो त्यानुसार आम्ही कमिटीने सर्व बक्षीस गदा डाली काय असेल ते बैलगाडी प्रत्येक मालकाला बोलवून इथं दिलेलं आहे. आणि या बैलगाडी मालकांना हे मान्य आहे का अप्पा? मान्य आहे काही? हा जो निर्णय दिलेला आहे हे संघटनेने, हा निर्णय हा प्रत्येक बैलगाडीवाल्याला मान्य आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे विलास पालव यांनी स्वतः निर्णय दिलेला निर्णय हा, आणि हा बैलगाडी मालकांनी मान्य केलेला आहे. आयोजकांची काही चुकी नाही. यात आयोजकाच्या पद्धतीने क्लिअर केलेलं आहे आणि हे संघटनेनुसारच चाललेलं आहे. त्यात काही बदल होणार नाही. चला.